ऐकायला पाहिजे. बहु अवघड आहे संत भेटी तेने जग जेठी. संत भेटणं फार अवघड आहे आणि महाराष्ट्रामध्ये संत खूप आहे. पीक आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रासारखे संत कुठं नाही. अशोक महाराज हिमालय तपोभूमी, अयोध्या काय कोणती भूमी? अयोध्या देवभूमी, मथुरा प्रेमभूमी मुक्तीभूमी, नर्मदा तट तपोभूमी, काशी मुक्तीभूमी आणि महाराष्ट्र संतभूमी. अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्र संत कुठंच नाही झाले. संत कशाला कोणाला संत म्हणायचंय? संतांच्या अंगी विवेक आहे. त्या विवेकामध्ये संतांचे संपूर्ण सद्गुण आलेले आहेत. सद्गुण म्हणजे संपूर्ण गुण. कुठे त्यासाठी विकार नाही, वासना नाही. तिन्ही गुणावर एक प्रकारचा त्यांनी विजय मिळवला आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असली की जय. अशा प्रकारे संताकडे विवेक आहे. विवेका सागरा सागरा सखा माझा सखा माझा सखा माझ्या ज्ञानेश्वरा चतुर्विधा भजन्ते मा जना सुकृतार्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच वर्तवर्षव. 4 प्रकारचे संत आहेत. आर्त भगवंताला म्हणतो माझं दुःख जाऊ दे, भगवंताला मागतो. मग त्याच्या पाय धरायचे का? तोच पूर्णत्वाला गेला नाही, तो तुम्हाला मदत काय करणार आहे? दुसरा जो आहे अर्थार्थी, उसण्याला पासणं. देवा तुला मी आम्ही कोण करतो तेव्हा तू हे बद्दल दे. देवाने त्यालाच काही दिलं नाही, तो तुम्हाला काय देणार आहे? त्याच्या पाय धरायचे का? नाही. दुसरा जिज्ञासू, साधक त्याला म्हणू. साधक आणि संत याच्यामध्ये फरक आहे. साधक जो आहे त्या साधकाची साधना चालू आहे, अजून संत पदाला तो पोहोचलेला नाहीये. साधक आणि संतातला आणखी एक फरक सांगतो. साधकाच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दलची स्तुती असते, परंतु देवाच्या अंतःकरणात संताबद्दलची स्तुती असते. देवाच्या अंतःकरणात कोण आहे? संत आहे. संत आणि साधकाचा फरक आहे. साधक पूर्णत्वाला आपल्या त्या ठिकाणी नेऊ शकत नाही. मग कोण आहे? ज्ञानी भक्त. त्या ज्ञानी भक्ताकडे आपण जायचं आहे. हा ज्ञानी भक्त कसा आहे? तो की ज्ञानी भक्त आपल्याला भगवंतापर्यंत नेऊ शकतो. त्या ज्ञानी भक्ताचे आपण पाय धरायचे, त्या ज्ञानी भक्तापर्यंत आपण जायचं आहे. पण तो ज्ञानी भक्त कसा आहे? त्या ज्ञानी भक्त जर बघितला तर त्या ज्ञानी भक्ताकडे कुठल्या प्रकारचा राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काम क्रोध लोभ मोह कोणत्या प्रकारचे विकार नाही, शांत स्वभावाचा आहे. त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा जातीभेद त्या ठिकाणी तो करत नाही. संताकडे बघताना जातीच्या दृष्टीने बघू नका, संताकडे बघताना धर्माच्या दृष्टीने बघू नका, संताकडे बघताना नातेवाईकाच्या दृष्टीने बघू नका, संताकडे बघताना कपड्यावरून बघू नका, बाह्य स्वरूपावरून संत बघू नका. संताचं अंतःकरण कसं आहे ते बघा. सामान्य माणसाचा भाव जर बघितलं, सामान्य माणसामध्ये काय आहे? वासना आहे. संतामध्ये जर काय ब्रह्मस्वरूपाचा आहे. हा संतामध्ये आणि आपला मधला फरक आहे. संत कसे आहेत? 12 वाद्या. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्रे करुणेवच निर्मम निरंकार दुःख सुख समक्षमी संतुष्टम सततम योगी एतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोर्बुद्धी मद्भक्त समप्रिये. कसं आहे? तो त्यांचा झाला नारायण जय हो. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नवडे जनधन माता पिता, नवडे जनधन माता पिता, नवडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय येतो त्यांचा झाला नारायण. पर्वत घेतला होता अभंग. असा तो त्या ठिकाणी संत. अशा प्रकारचे संत जे आहेत हे निघालेले महाराज. एक दृष्टांत. हा दृष्टांत गुरुजीचा आहे. गुरुजी म्हणजे परभणीकर गुरुजी, जुने कीर्तनकार सांगायचे. एक महात्मा निघालेला संत, अशोक महाराजांची 7वी वेळ नर्मदा परिक्रमा, आणि ते प्रवासाला निघालेले आहेत भगवंताच्या प्राप्तीसाठी. भगवंताच्या प्राप्तीसाठी जेव्हा आपण निघतोय तो संत निघालेला आहे. भगवंताच्या प्राप्तीची अवस्था जर बघितली 3 स्वरूपामध्ये वर्णन केलंय. पूर्वानुराग, मिलनानुराग आणि विरहानुराग. पूर्वानुराग कशाला म्हणायचंय? जेव्हा तो भगवंताच्या भेटीसाठी निघालेला आहे, मला कधी भगवंत भेटणार आहे, आता तुम्ही वारी करून आलेला आहे की माझी आणि भगवंताची भेट कधी होईल, कधी मी ती पांडुरंगाच्या दरबारामध्ये जाईन आणि कधी मी डोळे भरून बघत. जेव्हा तो वारीला निघतो तेव्हा आपलं घरदार सोडून देतो. साबळे महाराज, आमच्या घरची अशी कंडिशन होती लहानपणी. आमच्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची गरिबी होती. आता शेतकऱ्याला पण अनुदान घेऊन ते चांगलंय. आखाड महिना आले की गरिबी. आखाडामध्ये गरिबी असायची, बरोबर अशोक महाराज? त्यावेळेस घरामध्ये धान्य संपलं असायचं, शेतीची सगळी वांदे, खताला पैसे नाही, बियाला पैसे नाही, आणि वारकरी निघालेला आहे कुठं? पंढरपूरला. कुठल्याही गोष्टीची त्याला त्या ठिकाणी काळजी वाटत नाही. तिची घरचे माणसाबरोबर जसं करायचं ते ऍडजस्ट करायचे. निघायचं तो पूर्वानुराग भरलेला. भगवंताच्या दरबारामध्ये गेला. आता कधी मला तू बघ भेटशील देवा? जेव्हा भेटी लागी पण